हॅलो मंडळी, राम राम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मनापासून. हे बघा, या मी बासमती तांदूळ घेतला आहे. आज कसं आहे, आता उन्हाळ्याचे गरमीचे दिवस चालू झाले तर गरमी तर इतकी वाढली आहे, भरपूर गरमी वाढली आहे. आणि कसं त्या गरमीमुळं ना माणसाला काही जेवण जात नाही, काय नाही, काही सुचत नाही. त्याच्यासाठी मी हे 1 वाटी तांदूळ घेतले बासमती. हे बघा, बघू शकता तुम्ही हे. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे बघा. हे तेजपत्ता घेतला 2 पानं आणि हे दालचिनीचे तुकडे आहेत. आणि इथं 4 लवंगा, 4 मिरे, 1 चक्री फूल आहे, 1 आपली मसाला विलायची आहे आणि 2 आता इथं आपले हिरवे इलायची ती. आणि हे आलं लसणाची पेस्ट आहे. चला तर मग हे आता तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. स्वच्छ धुवून घेते तांदूळ. हे बघा, आता मस्त स्वच्छ धुवून घेतले मी तांदूळ. एकच नंबर आहे आपल्या भातासाठी. स्वच्छ धुवून अगोदरच ना तांदूळ ठेवायचं साईडला. कसं गरमीच्या दिवसामुळे जेवण जात नाही, काय नाही. मग आता संध्याकाळच्या टायमाला काय करायचं, चटपटीत तेवढंच आपलं साधं सोपं गॅस पुढं थांबू वाटत नाही, इतकी गरमी. कुकर गरम झाला आपलं, आपण तेल टाकून घेऊया. हे बघा, तेल टाकून घेते मी. थोडंसं तेल जास्तच टाकायचं, म्हणजे कसं आपल्या भाताला एकदम चव येते. चविष्ट असा भात लागतो आपला. तेल गरम झालंय, मी मोहरी टाकून घेते. मोहरी तडतडली, जिरे टाकून घेते लगेच. बघा, बघू शकता तुम्ही. तेजपत्ता टाकून घेते आणि हे सगळे मसाले टाकून घेते, खडे मसाले एकदाच. आणि आलं लसणाची पेस्ट टाकून घेते तुम्ही. हे बघा, आलं लसणाची पेस्ट चांगली मिक्स करून झाले. आता आपण ज्या वाटीनं तांदूळ घेतलं होतं ना, त्याच वाटीनं हे बघा आपण मापून पाणी टाकूया. पाणी कसं कमीच ठेवायचं, तांदळाला ह्या जास्ती पाणी लागत नाही. हे बघा, बघू शकता. 1 वाटी तांदळाला मी 2 वाटी पाणी ठेवलंय. मीठ टाकून घेते चवीपुरतं. मीठ कमीच टाका, कारण की मीठ जास्ती टाकू नका. उन्हाळ्या दिवसात, गरमीच्या दिवसात मीठ जास्ती खायचं नसतं असं म्हणतात. तुमच्या आवडीनुसार मीठ टाकून घ्या. जर ह्याला एक आपण आता उकळी येऊ दे. उकळी आलं का मग आपण तांदूळ टाकूया. हे बघा, आपल्या पाण्याला आदान आलंय, उकळी आली. आता हे तांदूळ टाकून घेते मी धुतलेले. हे बघा, मस्त असे एकच नंबर तांदूळ पण धुवून झालेत. आपल्या भाताच्या आदन पण आलंय. चांगलं भात होते आपलं, 1 नंबर. हे बघा, बघू शकता तुम्ही. जास्ती पाणी नाही टाकायचं. जास्ती पाणी टाकलं ना ह्याला पाणी जास्ती सहन होत नाही. भात आपलं चिकट होऊ शकतं. त्याच्यामुळं भातात ह्या पाणी जास्त नाही घालायचं, अंदाजानं पाणी टाकायचं. हे बघा, आता ह्याला पाण्याला पण उकळी येते. मी झाकण लावून घेते. बघू शकता तुम्ही. ह्याला चांगली खळखळ एक उकळी आली ना, आपण झाकण लावून 2 शिट्ट्या काढल्या ना, आपलं भात झालं तयार. जास्ती ह्याला शिजवायची गरज लागत नाही, जास्त शिट्ट्या घ्यायची गरज नाही ह्याला. कसं नवीन असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग आता आपण आपला भाताला उकळी आली, आपण झाकण लावून घेऊया. हे बघा, बघू शकता. आपण मीडियम गॅसवरती 1-2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. हे बघा, मस्त असा आता भात आपला शिजलाय, कुकर थंड झालाय. हे बघा, बघू शकता तुम्ही. एकच नंबर मोकळा फळफळीत असा आपला भात झालाय.
ह्याची भाताची रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, बघू शकता तुम्ही मस्ताची भाताची रेसिपी कशी वाटली. संध्याकाळचं आपलं जेवण साधं सोपं असं, जास्ती वेळ नाही खाणार, गरमी पुढं जास्ती वेळ थांबावं नाही लागणार, असंही झटपटीत असं आपलं जेवण आहे आजचा. बघू शकता तुम्ही पापड आणि आपला भात साधा सोपा, खडे मसाले टाकून, आणि हे गोड लिंबूचं लोणचं आहे, तिखट आंबट गोड. हे बघा, या जेवायला जेवण करू.